Hello everyone, myself Ganesh Maule. Welcome to our virtual classroom. Students, today we are going to see a story about a boy and his willpower. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल किंवा जीवनामध्ये काही मिळवायचं असेल तर आपल्यामध्ये काय असायला हवी, इच्छाशक्ती असायला हवी आणि सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे आपला आत्मविश्वास. तर अशीच एक स्टोरी आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, काही जणांना कसं असतं, विज्ञानाबद्दलची खूप आवड असते किंवा विज्ञानाबद्दलच्या गोष्टी त्यांना शिकण्यात खूप मजा वाटते. तशाच एका मुलाची आणि नंतर त्याचं रूपांतर झालं थोर शास्त्रज्ञात. असेच असंच एक लेसन आहे आपल्याला, ते आज आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण काही गोष्टी बघूया. बघा, काही गोष्टी अशा असतात का त्या जीवनामध्ये आपण करायचं ठरवलं तर ते आपण करतोच. म्हणजे विल पॉवर असेल आपली किंवा आपण बोलतो धैर्य, ह्या ज्या गोष्टी आहेत यातून माणूस काय होतो, पुढे जात राहतो आणि जीवनातील प्रत्येक संकटांना तोंड देत तो आपले जे एक गोल असतो, आपला जे आपलं एक ध्येय असतं ते तो पार पाडतो किंवा मिळवतो. तर बघा, आज आपण एक जो लेसन पाहणार आहोत तो अशाच एका थोर शास्त्रज्ञाबद्दल आहे, त्याच्या जीवनाबद्दल आहे, त्याची जीवनकथा आपल्याला पाहायची. कशाप्रकारे एका गरीब घराण्यातून तो अशा एका जागतिक स्तरावर जाऊन एक मोठे संशोधक म्हणून ते नावारूपाला आले. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्यांदा बघूया. आपल्या धड्याचं नाव आहे ग्रेट सायंटिस्ट, म्हणजे थोर शास्त्रज्ञ. थोर शास्त्रज्ञ म्हणजे असे काही शास्त्रज्ञ होऊन गेलेत आपल्या जगात की त्यांचं नाव हे निरंतर घेतलं जातं, म्हणजे नेहमीच घेतलं जातं. कारण का त्यांचे इन्व्हेन्शन्स म्हणजे त्यांचे संशोधन अशा प्रकारचे आहेत का ते कधी न विसरता येणारे आणि ते चालतच राहणारे आहेत. तर बघूया, आपण या धड्याला सुरुवात करूया. तुमच्या आता स्क्रीनवर तुम्हाला दिसत असतील वेगवेगळे इमेजेस आहेत, फोटोज आहेत. हे कोण आहेत तर थोर शास्त्रज्ञ म्हणजे ग्रेट सायंटिस्ट. आपल्या जागतिक विज्ञानामध्ये यांचं नाव मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं का यांच्यामुळे जगातील काही गोष्टी अशक्य होत्या त्या शक्य झालेल्या आहेत. तर वरती एक लाईन दिलेली बघा, ग्रेट सायंटिस्ट आर प्रिझर्विंग अँड नेवर डिटर्ड बाय डिफिकल्टीज. आता डिफिकल्टीज म्हणजे कठीण आलं, काठिण्य पण म्हणजे या कठीणपणातून लोक काय करतात, आपला जो मार्ग आहे तो मिळवतात. थोर शास्त्रज्ञ चिकाटीने कार्य करत असतात आणि अडचणींमुळे ते कधीच नाउमेद होत नाहीत. म्हणजे किती अडचणी आल्या तरी देखील आपल्याला जे करायचं आहे किंवा आपल्यामध्ये आत्मविश्वास असेल तर आपण काय करू शकतो याची उमेद असायला पाहिजे. ना उमेद नको, उमेद असायला पाहिजे. त्यातून काय होतं तर आपल्याला जे मिळवायचं आहे, जे साध्य करायचं ते आपण साध्य करू शकतो. तर हेच या तुम्हाला दिसणाऱ्या या इमेजमध्ये दिसतंय की वेगवेगळ्या प्रकारचे थोर शास्त्रज्ञ झालेले आहेत. त्यांचे इमेजेस आहेत की त्यांनी जागतिक विज्ञानामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन केलेले आहेत. हे बघा, आपला जो आता जो लेसन आपण पाहणार आहोत तो लेसन ज्या शास्त्रज्ञांवर आहे, सायंटिस्ट यांच्यावर आहे. त्यांनी इलेक्ट्रिसिटी म्हणजे विद्युत याच्यावर त्यांनी काय केलेलं आहे तर संशोधन केलेलं आहे. हे त्याचं एक चित्र आहे तर कशा प्रकारे त्यांनी विद्युत म्हणजे एक प्रकारे त्यांनी काय केलेलं आहे, विद्युत धारा ज्या असतात त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं इन्व्हेन्शन केलं आणि त्यातून काय आलं, वेगवेगळ्या प्रकारचे जे आपण आजच्या घडीला ते आपण पुढे पाहणार आहोत. आजच्या घडीला आपण ज्या गोष्टी वापरतो, यूज करतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याच्यामध्ये त्याचा उपयोग झालेला आहे. ते तुम्हाला नंतर शेवटी समजणारच आहे. या लेसनमध्ये आपण या सेशनमध्येच पाहणार आहोत का कुठल्या प्रकारच्या गोष्टींमध्ये यांनी संशोधन केलं आणि कुठल्या गोष्टी आपण ज्या आजच्या युगामध्ये वापरतो किंवा आज दैनंदिन जीवनात वापरतो त्याच्यामध्ये या शास्त्रज्ञांचा कशा प्रकारे शोध त्यांनी लावलेला आणि तो आपण कशा प्रकारे त्याचा वापर करतो हे आपण आज पाहणार आहोत. आता या चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल, या इमेजमध्ये खाली जे आहेत आपले जे माननीय आपले एपीजे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आपले राष्ट्रपती होते आणि ते आपले मिसाईल मॅन म्हणून देखील ओळखले जातात. म्हणजे ते देखील एक प्रकारे मिसाईल मॅन का कारण त्यांनी देखील संशोधन केलेलं आहे. आता हा जो आपण लेसन पाहणार आहोत ग्रेट सायंटिस्ट, हा हे जे आहेत तुम्हाला जे दोन व्यक्ती दिसत आहेत या यांच्या पुस्तकातूनच हा एक धडा घेतलेला आहे. एपीजे अब्दुल कलाम अँड श्रीजान पाल सिंग यांचं जे पुस्तक आहे या पुस्तकातूनच काय घेतलेलं आहे, हा जो एक पाठ आहे किंवा हा एक लेसन आहे तो यातून घेतलेला आहे की कशा प्रकारे सायन्स सायंटिफिक पाथवे ऑफ अ ब्रायटर फ्युचर
म्हणजे सायन्सबद्दलची माहिती सांगणारा, विज्ञानाबद्दलची माहिती सांगणारा एक हा पाठ या थोर अशा व्यक्तींच्या पुस्तकामधूनच घेतलेला आहे. तर बघूया आपण या धड्याला सुरुवात करूया, लेसनला सुरुवात करूया. ग्रेट सायंटिस्ट म्हणजे थोर शास्त्रज्ञ. आता तुम्हाला इथं इमेजेस दिसतात, शास्त्रज्ञ आहेत, काही मुलं आहेत, इथं स्पेलिंग दिलेले आहेत, शाळा दिसते. मग यातून काय होतं, यातून चाइल्डहुड म्हणजे त्यांचं बालपण, हे जे आपण ज्या थोर शास्त्रज्ञांबद्दल पाहणार आहोत त्यांचे बालपणाबद्दलचा हा एक पॅराग्राफ आहे, तो आता आपण बघूया. त्यांचं नाव आहे मायकल फॅराडे. आपण ज्यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत, ज्या शास्त्रज्ञांबद्दल आज माहिती पाहणार आहोत, त्यांचं नाव आहे मायकल फॅराडे. Michael Faraday is regarded as one of the most distinguished scientists and innovator of modern times, and his work on electricity is still a subject of study. आता बघा, हे जे आपण पाहणार आहोत जे थोर शास्त्रज्ञ आहेत त्यांचं नाव आहे मायकल फॅराडे आणि हे आधुनिक काळातील नामवंत शास्त्रज्ञ आणि संशोधकांमधील एक मानले जातात. म्हणजे आधुनिक काळ कारका यांचे जे इन्व्हेन्शन आहे, म्हणजे यांनी जे संशोधन केलेले ते आपण आज तगायत वापरतोय, पुढे देखील ते वापरले जाणार आहेत. आपण दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वापर करतो आणि विजेच्या संबंधीचे त्यांचे कार्य आजही आपण ओळखतो. आता बघा इथं सांगितलेलं आहे फॅराडेज लॉ. इन द फॉर्म ऑफ फॅराडेज लॉ, त्यांचा एक नियम आहे फॅराडे लॉ. हा देखील काय तर या इलेक्ट्रिसिटी म्हणजे विजे संबंधीचा हा एक नियम आहे. बट फ्यू नोज हिज inspirational life story which is all about courage and fighting against the odds. आता आपल्याला हे माहिती आहे, संशोधनाबद्दल माहिती आहे का त्यांनी संशोधन केलेले आहे, त्याचप्रमाणे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे शोध लावलेले आहेत. परंतु हे करत असताना त्याच्या मागची स्टोरी म्हणजे नेमकं ते कशा प्रकारे एक संशोधक झाले ते कोणाला माहीत नाही किंवा कमी जणांना माहिती आहे. तर तेच आपण आज पाहणार आहोत की त्यांची जी प्रतिकूल स्थिती होती किंवा त्यांचं जे धैर्य होतं याबद्दल जास्त कोणाला माहीत नाही किंवा या ज्या गोष्टीत या कोणाला माहीत नाही, तर त्यावरच आपण पाहणार आहोत किंवा त्यावरच आपण प्रकाश टाकणार आहोत. त्यांच्याबद्दलच, जीवनाबद्दलच किंवा त्यांच्या संशोधनाबद्दलच आपण आज माहिती पाहणार आहोत. मायकल फॅराडे वॉज बॉर्न इन टू ए पॉवर्टी स्ट्रिकन फॅमिली इन अ डर्टी लंडन सबर्ब. हे बघा, यांचा जन्म कुठे झालेला आहे? लंडन. लंडनमधील एक गलिच्छ अशा वस्तीमध्ये आणि गरीब घराण्यामध्ये त्यांचा जन्म झाला. म्हणजे बघा, हे ना मोठ्या घरातले होते ना मध्यमवर्गीय, हे गरीब घराण्यातील आणि गलिच्छ वस्तीमध्ये राहणाऱ्या एका गरीब कुटुंबातील लहान म्हणजे त्यांचा जन्म झाला. ही सफर्ड फ्रॉम अ स्पीच डिफीट ॲज अ चाइल्ड. ते लहान असताना त्यांना एक प्रकारचा आजार होता, म्हणजे त्यांना बोलण्यामध्ये अडथळा येत होता किंवा त्यांच्या बोलण्यामध्ये, स्पेलिंगमध्ये किंवा त्यांच्या उच्चारामध्ये एक वेगळेपणा होता. त्यांच्या लहान असताना त्यांना शब्द उच्चारता येत नव्हते, त्यांच्या शब्दामध्ये फरक जाणवत होता. म्हणजे तुम्हाला दिसतं तुमच्या स्क्रीनवर दिसतं बघा, रॅबिट वॅबिट, म्हणजे ते आरच्या ठिकाणी डब्ल्यू किंवा व वापरायचे, रच्या ठिकाणी व वापरायचे, म्हणजे रॅबिट वॅबिट. त्यांचा जो उच्चार आहे तो वेगळा असायचा. रॅबिटला ते काय बोलायचे? वॅबिट बोलायचे. म्हणून काय व्हायचं की मुलं त्यांच्यावर हसायची. आता त्यांचं नाव होतं मायकल फॅराडे, पण ते मायकल फॅराडे नाही सांगायचे, त्यांचं आडनाव सांगताना देखील ते फावाडे सांगायचे. काय सांगायचे? फावडे. म्हणजे बघा, आरच्या ठिकाणी ते काय लावायचे? डब्ल्यू लावायचे. त्यांच्या उच्चारामध्ये काय होतं? फरक जाणवत होता. त्यांना उच्चार करता येत नव्हता व्यवस्थित लहानपणी असताना. म्हणून काय व्हायचं की इतर मुलं त्यांच्यावर हसायचे आणि त्याचप्रमाणे त्यांच्या शाळेतील जे शिक्षक आहेत ते त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यायचे नाही. बघा पुढे सांगितलेलं आहे, ही वुड प्रोनाऊन्स रॅबिट ॲज वॅबिट. रॅबिटचं उच्चार ते वॅबिट करायचे, कारण का त्यांना शब्द उच्चारणामध्ये काय यायचं? अडचण यायच्या. ही वुड नॉट he could not even say his own name and would call himself Faraday. आता फॅराडे नाव असताना देखील त्यांच्या स्वतःच्या नावामध्ये त्यांना उच्चार करताना अडचण यायच्या. ते फॅराडेच्या ठिकाणी फॅराडे आहे उच्चार करायचे. अदर चिल्ड्रन लाफ ॲट हिम अँड टीचर्स डिड नॉट हेल्प हिम आयदर. मुलं त्यांच्यावर हसायचे, अरे काय उच्चार करतो हा, असं तसा, आणि शिक्षक देखील त्यांच्याकडे लक्ष देत नव्हते. वेन ही वॉज 12 हिज मदर वॉज फोर्स टू टेक हिम आउट ऑफ स्कूल. जेव्हा ते 12 वर्ष झाले तेव्हा त्यांच्या आईला सांगण्यात आले का तुम्ही तुमच्या मुलाला या शाळेतून घेऊन जा किंवा काढून टाका. दस पुटिंग अँड एंड
टू हिज फॉर्मल एज्युकेशन. आणि त्यामुळे काय आलं, रितसर असं जे त्यांचं जे शिक्षण होतं की जे आजची मुलं पहिली दुसरी तिसरी चौथी असे शिक्षण घेतात तसं त्यांचं शिक्षण तुटलं किंवा त्यांचं तसं रितसर असं शिक्षण झालं नाही. म्हणजे बघा या पहिल्या पॅराग्राफमध्ये आपण काय पाहिलं तर हे जे मायकल फॅराडे यांचं बालपण कशा प्रकारे म्हणजे कुठे त्यांचा जन्म झाला, त्यांची कौटुंबिक परिस्थिती कशी होती, त्यांचं जे त्यांना एक प्रॉब्लेम होता शब्द उच्चारणामध्ये त्याबद्दल सांगितलेलं आहे. त्यांच्यावर मुलं हसायची, शिक्षक त्यांना मदत नव्हती करत, शेवटी त्यांच्या आईला काय करायला लागलं तर शाळेतून त्यांना काढून टाकावे लागले आणि त्यामुळे काय आलं त्यांचं जर रितसर शिक्षण चालू होतं त्याच्यामध्ये खंड पडला. हेच आपल्याला यामध्ये आपण पाहिलेलं आहे. आणि त्यांच्या फॅराडे लॉ हा जो लॉ सांगितलेला विजय संबंधीचा तो देखील आपण पाहिला. आता पुढे बघूया का कशा प्रकारे ही स्टोरी ही जी गोष्ट ही पुढे पुढे कशा प्रकारे सरकत जाते. At 13, however, he started working with a bookbinder. आता बघा पुढं त्यांची शाळा सुटलेली होती, ते शाळेत जात नव्हते कारण का त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले होते. At 13, however, he started working with a bookbinder. बुकबाइंडर म्हणजे माहिती आहे ना, पुस्तकाची बांधणी करतात. बुकबाइंडर म्हणजे प्रेस असतात, त्या प्रेसमध्ये बुक बाइंडर केले जातात किंवा पुस्तक बांधले जातात. ते बघा पहिल्या तुमच्या इमेजमध्ये दिसते बुक बाइंडर. काय सांगितलेलं इथं का फॅराडे 13 वर्ष झाल्यानंतर तो एक पुस्तक बांधणी करणाऱ्याकडे कामाला जायला लागला. बायडिंग 100 बुक्स ड्युरिंग द डे अँड स्टेईंग अप ऑल नाईट टू रीड देम. बघा ते एक बुक बाइंडरकडे बुक बांधणीचं काम करायचे आणि दिवसभर ते 100 म्हणजे 100 किंवा त्यापेक्षा जास्त पुस्तक बांधणी करायचे किंवा तयार करायचे. आणि त्याच दरम्यान ते काय करायचे, स्टेईंग अप ऑल नाईट टू रीड देम, आणि रात्रभर ते त्या पुस्तकांचं वाचन करायचे. रीडिंग डज बिकम हिज ऑब्सेशन. म्हणून काय आलं त्यांच्यामध्ये एक प्रकारे त्यांना काय झालेलं काय ते पुस्तक वाचता वाचता त्यांच्यामध्ये एक प्रकारे काय झालेलं त्या गोष्टीबद्दल ते पछाडले गेलेले होते. म्हणजे त्या गोष्टी त्यांना वेळ लागलेला का पुस्तक वाचण्याचा त्यांना वेळ लागलेला होता. वन डे ही केम अक्रॉस अ बुक ऑन इलेक्ट्रिसिटी विच हॅड बीन सेंट टू हिज मास्टर फॉर बाइंडिंग. बघा आता इथून सुरुवात झाली, इथं इलेक्ट्रिसिटीचा नाव आला म्हणजे त्यांनी जे संशोधन केले ना त्याची सुरुवात आता इथून हळूहळू सुरू झालेली. इलेक्ट्रिसिटी बघा इथे काय म्हटलंय की त्यांच्या मालकाकडे एके दिवशी काय आलं, एक पुस्तक आलं, वीज बांधणीचं पुस्तक आलं, वीज बांधणी संबंधीचं एक पुस्तक आलं. विच हॅड बीन सेंट टू हिज मास्टर फॉर बाइंडिंग. त्यांचे जे मालक आहेत मालकांनी त्यांना पुस्तक बांधलेलं दिलं आणि ते कसं होतं, विजे संबंधीचं पुस्तक होतं, म्हणजे विजेबद्दलची माहिती असलेलं पुस्तक होतं. ही स्टार्टेड रीडिंग इट अँड वॉज कम्प्लिटली हुक. आणि त्यांनी काय केलं, त्यांनी ते वाचायला सुरुवात केली आणि ते पूर्णपणे त्यामध्ये हरवून गेले. त्यांना एक वेगळंच काहीतरी वाटलं की काय आहे कसं आहे ते, म्हणजे त्यांनी ते पुस्तक वाचल्यानंतर ते पूर्णपणे त्याच्यामध्ये हरवून गेले. दॅट वॉज हिज फर्स्ट इंट्रोडक्शन टू द सब्जेक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि त्यावेळेसच पहिल्यांदा त्यांचा काय झाला, या वीज संबंधीचा त्यांचा संबंध आला. आणि इथंच त्यांचं काय आलं, या वीज या विषयाबद्दल त्यांचा पहिला परिचय झालेला होता. विच सून बिकम ए लाईफ लॉंग फॅक्सिनेशन. आणि लवकरच त्याचे आयुष्यभराचे आकर्षण ठरले. आणि मग पुढे काय आलं, या गोष्टीपासूनच इथूनच सुरुवात झाली आणि हीच गोष्ट त्यांच्या जीवनात एक काय झालं तर आयुष्यभराचे आकर्षण ठरले, म्हणजे त्या गोष्टीमध्ये त्यांना जास्तच आवड निर्माण झाली. फॅराडे वॉज स्टील पुअर ॲट 21. ते 21 वर्ष झाले असताना देखील ते गरीब होते. म्हणजे असं नाही काय थोडे मोठे झाल्यानंतर ते श्रीमंत होत गेले, असं नाही. ते 21 वर्ष झाले असताना देखील ते गरीब होते. वन्स अ फ्रेंड गिव्ह हिम अ फ्री तिकीट टू अ पब्लिक लेक्चर अँड डेमॉन्स्ट्रेशन बाय द रिनाउड केमिस्ट हॅम्फ्री डेव्ही ॲट लंडन्स रॉयल इन्स्टिट्यूशन. बघा तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल की त्यांचा एक मित्र होता, त्यांनी काय केलं, त्यांना एक तिकीट दिलं. कशाबद्दलचं तिकीट होतं, तिकीट टू ए पब्लिक लेक्चर अँड डेमॉन्स्ट्रेशन बाय अ रिनाउड केमिस्ट हॅम्फ्री डेव्ही. म्हणजे त्या काळातले एक मोठे केमिस्ट होते हॅम्फ्री डेव्ही, यांचं एक भाषण होतं किंवा यांची एक काय बोलतात त्याला चर्चासत्र होतं, त्याच्याबद्दलचं एक तिकीट त्यांना भेटलं. कुठं होतं ते तर ॲट लंडन्स रॉयल इन्स्टिट्यूशन. ॲट लंडन रॉयल इन्स्टिट्यूशन इथं त्या हे जे डेव्ही हॅम्फ्री आहेत यांचं काय होतं, एक लेक्चर होतं, भाषण होतं.
Davy's work on chemical and electrical lighting was the subject of conversation among the scientists of the age. आणि डेव्हीचे रसायन आणि विद्युत प्रकाश या विषयावरचे कार्य त्या काळातील शास्त्रज्ञांची चर्चेचा विषय होता. म्हणजे त्या काळामध्ये हे जे डेव्ही होते, हेम्फ्री डेव्ही हे एक केमिस्ट आणि सायंटिस्ट म्हणून नावारूपाला होते आणि जे सायंटिस्ट होते त्यांना त्यांच्याकडून खूप अशी माहिती मिळत होती. आता पुढे बघूया तर या हेम्फ्री डेव्ही यांच्यामुळं कशाप्रकारे की वेगळा शोध लागला आणि त्यातून कशाप्रकारे हे जे आपले जे आहेत मायकेल फॅरेडे हे देखील कशा प्रकारे पुढे गेले ते बघूया. 17 year later across the Atlantic Ocean in the USA, the same work enabled Thomas Edison to produce the first constituent light bulb. आता बल्ब सगळ्यांना माहिती आहे, आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये असतात बल्ब वगैरे. तर याचा इन्व्हेन्शन किंवा याचा शोध कशा प्रकारे लागला ते इथे सांगितलेलं आहे की कशा प्रकारे 70 वर्षानंतर अटलांटिक जे महासागर आहे त्या महासागरापलीकडे USA म्हणजे आजच आपण बोलतो अमेरिका या कार्यामुळे थॉमस एडिसनला पहिला सतत प्रकाश देणारा दिवा बनवता आला. म्हणजे त्या काळामध्ये 70 वर्षानंतर अटलांटिक महासागरापलीकडील अमेरिका म्हणजे जे USA आपण बोलतो त्याच कार्यामुळे थॉमस एडिसनला पहिला सतत प्रकाश देणारा बल्ब बनवता आला. बघा तुमच्या स्क्रीनवर दिसते थॉमस एडिसन पण आणि बल्ब. म्हणजे बल्ब केव्हा प्रकाशित करण्यात आला किंवा बल्बचा प्रकाश आपण जो पाहतो तो केव्हा त्याचा इन्व्हेन्शन झालं किंवा त्याचा शोध केव्हा लागला हे आपल्याला कळालेलं आहे. That day in 1812 Faraday was spellbound by Davy's lecture. 1812 मधील त्या दिवशी डेव्हीच्या भाषणावर फॅरेडे मंत्रमुग्ध झाला. आता इथून सुरुवात झालेली हे जे फॅरेडे यांच्या एक प्रकारच्या वेगळ्या जीवन प्रवासाला सुरुवात झालेली आहे. कशा प्रकारे ते कुठं इन्स्पायर झाले तर हे जे डेव्ही होते हेम्फ्री डेव्ही यांना ते आदर्श मानत होते आणि त्यांच्या गोष्टी त्यांच्या या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संशोधनावरून ते काय झालेले एक प्रकारे इन्स्पायर झालेले होते, त्यांना प्रेरणा मिळाली होती. आणि ते सांगितलेलं आहे दॅट डे इन 1812 फॅरेडे वॉज स्पेलबाउंड बाय डेव्हीज लेक्चर. डेव्हीज लेक्चरचे ते हेम्फ्री डेव्हीचे जे लेक्चर पाहायचे किंवा लेक्चर ऐकायचे त्यामुळे ते मंत्रमुग्ध झालेले होते. ही केप्ट टेकिंग नोट अबाउट द मिस्टिरियस फोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी फ्लुइड. म्हणजे बघा हे जे डेव्ही होते हे विद्युत याच्यावर काय करायचे संशोधन करायचे. तर विद्युत प्रवाहाच्या गूढ तीव्रतेविषयीची जे टिपणे आहेत ते कोण घेत होता तर हे जे आपले फॅरेडे आहेत हे लिहून घ्यायचे. म्हणजे ते जे जे लेक्चरमध्ये ऐकायचे ते लिहून घ्यायचे. ही वॉज सो एनग्रॉस्ड इन द लेक्चर दॅट द फॉरगेट टू अपलोड विथ द रेस्ट ऑफ द क्राऊड. म्हणजे ते हे डेव्ही यांचे जे भाषण किंवा यांचे ते जे सांगायचे ते नोट करायचे आणि ते एवढे मंत्रमुग्ध झाले होते त्यांच्या भाषणामध्ये नोट्स लिहिण्यामध्ये की लोक टाळ्या वाजवायचे तर हे पूर्णपणे विसरून ते नोट्सच लिहित बसायचे किंवा ऐकतच बसायचे. त्यांना ते मंत्रमुग्ध झाले होते, त्यांना काहीच कळत नव्हतं, दुसरं काहीच समजून येत नव्हतं. म्हणजे लोक टाळ्या वाजवायचे तेव्हा देखील त्यांना काही समजायचं नाही, ते शांतपणेच बसून राहायचे. When he went back, his notes were so comprehensive that he bound them into a book. आता त्यांनी जे नोट्स लिहिले होते किंवा हेम्फ्री डेव्ही यांच्या जे लेक्चरला ते जायचे ते लिहून घ्यायचे आणि त्यांनी त्या नोट्सचं काय केलेलं एक त्यांनी बुक बाइंडिंग करा म्हणजे एक बुक बनवलं, एक बुक तयार केलं. टिप्पणी त्यांनी इतकी विस्तृत होती की एखाद्या दिवशी डेव्हीला ती भेट द्यावी आणि ते बुक त्यांनी काय केलेलं होतं जे बनवलं होतं ते बुक स्वतः लिहिलं होतं, नोट्स लिहिलेल्या होत्या आणि त्या नोट्सचं काय करायचं होतं त्यांना एक बुक बनवून ते त्यांना त्या हेम्फ्री डेव्ही यांनाच द्यायचं होतं. मिनिंग टू गिफ्ट इट टू डेव्ही सम डे. म्हणजे तो जो बुक बनवणार त्यांनी जे नोट्स बनवले होते त्यांचं ते एक बुक बनवून त्यांना ते गिफ्ट कोणाला द्यायचं होतं तर डेव्ही यांना द्यायचं होतं. फॅरेडे डिसाइडेड that they
that he didn't just want to sell books, he wanted to be a great scientist. आणि त्यांना असं वाटत होतं की आपण फक्त हे पुस्तक बांधणी किंवा पुस्तक विकणेच नाही करायचं, तर आपल्याला एक काय व्हायचंय, एक शास्त्रज्ञ देखील व्हायचं आहे. म्हणजे त्यांना शास्त्रज्ञ देखील व्हायचंय, पुस्तक विकणार नाही, त्यांना एक मोठं शास्त्रज्ञ असं व्हायचं आहे. गुड इनफ टू राईट हिज ओन बुक, डेव्ही बिकम हिज रोल मॉडेल. आता ते एवढं त्यांच्या गोष्टींमध्ये किंवा नोट्स लिहिण्यामध्ये मंत्रमुग्ध असायचे. म्हणजे त्यांचे आयडल कोण होते किंवा त्यांचे मेंटर किंवा त्यांचे रोल मॉडेल कोण होते, तर हे डेव्हीज होते. या फॅरेडे, मायकल फॅरेडे यांचे आदर्श कोण होते, तर हे जे डेव्ही आहेत तेच होते. बट देअर वॉज अ प्रॉब्लेम, ही डिड नॉट हॅव द सोशल स्टेटस, मनी ऑर द एज्युकेशन टू परस्यू सायन्स. आता इथे एक प्रॉब्लेम होता काय, की आपल्याला माहिती आहे हे जे फॅरेडे होते हे कसे गरीब घराण्यातले होते. त्यामुळं प्रॉब्लेम काय होत होता, अडचणी काय येत होत्या, की अडचणी अशा होत्या की त्यांच्याकडं ना पैसा होता, ना शिक्षण होतं, ना समाजामध्ये प्रतिष्ठा होती. शिक्षण नव्हतं त्यांच्याकडे, काही नव्हतं, कारण त्यांना शिक्षण घेता आलं नाही, त्यांच्याकडे पैसा नव्हता आणि सामाजिक प्रतिष्ठा देखील त्यांच्याकडे नव्हती. या गोष्टी अडचणी म्हणून समोर येत होत्या. फॅरेडे थॉट इट वुड बी वंडरफुल इफ डेव्ही बिकम हिज मेंटर. आता फॅरेडेंना वाटत होतं की डेव्ही त्यांचे पाठरेखा झाले किंवा मेंटर म्हणजे एक मार्गदर्शक झाले तर चांगले होईल, असं कोणाला वाटत होतं, तर या फॅरेडे यांना वाटत होतं. बट डेव्ही डिड नॉट ॲग्री इनिशियली. फॅरेडे वॉज नॉट डिजेक्टेड, ही जस्ट केप्ट ट्राईंग. फॅरेडे त्यांना काय वाटत होतं का डेव्ही आपले मार्गदर्शक बनावे, आपले पाठरेखे बनावे, त्यांच्याकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं, त्यांनी आपल्याला काहीतरी शिकायला हवं, हे असं वाटत होतं. परंतु हे जे डेव्ही होते यांना ते तयार नव्हते. परंतु हे जे फॅरेडे हे निराश झाले नाही, त्यांनी आपले प्रयत्न चालूच ठेवले. म्हणजे त्यांनी त्यांचा जो विश्वास आहे किंवा आत्मविश्वास आहे तो डगमवून दिला नाही. त्यांनी स्वतःला एक अशा प्रकारे बनवलं होतं, जरी डेव्ही त्यांना घेण्यास तयार नव्हते किंवा ते त्याच्याबरोबर काम करायला तयार नव्हते, परंतु हे जे फॅरेडे वॉज नॉट डिजेक्टेड, ते हताश झाले नाही, त्यांनी आपले प्रयत्न चालूच ठेवले. म्हणजे यातून आपण पाहिलं की कशा प्रकारे हे जे आपले मायकल फॅरेडे हे कशा प्रकारे इन्स्पायर झाले, कशा प्रकारे त्यांना या गोष्टीची आवड होती, किती ते मंत्रमुग्ध व्हायचे आणि काय काय प्रॉब्लेम होते का ज्यामुळे ते पुढे येऊ शकत नव्हते. आपण पाहिलं की पैसा नव्हता, शिक्षण नव्हतं, सामाजिक प्रतिष्ठा नव्हती, अशा ज्या काही गोष्टी होत्या का ज्यामुळे ते पुढे येऊ शकत नव्हते. म्हणजे त्यांनी धैर्य सोडलेलं नाही, त्यांचा आत्मविश्वास कमी झालेला नव्हता, परंतु काही अशा गोष्टी असतात का त्या अडचणी म्हणून समोर येतात. त्यात आपण या पॅराग्राफमध्ये पाहिलं. पुढे पाहूया. बघा आता इथं वेगळंच आहे. म्हणजे अशा काही गोष्टी घडतात का त्यातून काय होतं, ज्या अडचणी आपल्याला निर्माण होतात त्या अडचणीतून एखादा मार्ग आपल्याला मोकळा होतो किंवा एखादा मार्ग आपल्याला मिळतो. इथं देखील तेच झालेलं आहे या फॅरेडेंबद्दल, की एक अशी घटना घडली का ज्यामुळे काय झालं का त्यांना जे हवं होतं ते त्यांना हळूहळू मिळायला लागलं होतं. डेस्टिनी हॅड अ स्ट्रेंज प्लॅन इन स्टोअर फॉर हिम. म्हणजे काय सांगतात इथं की नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच योजना एक आखली होती या फॅरेडेंबद्दलची. A few years later, a chemical explosion happened inside Davy's lab and he was temporarily blinded. आता काय आलं की काही वर्षानंतर काय आलं, डेव्हीची जी प्रयोगशाळा होती त्या प्रयोगशाळेमध्ये एक रासायनिक स्फोट झाला आणि काही काळासाठी तो अंध झाला. तो म्हणजे कोण, तर डेव्ही, हम्फ्री डेव्ही हे काय झाले, त्या एक्सप्लोजनमध्ये काय झाले, आंधळे झाले. आता हे आंधळे झाल्यामुळे काय आलं, प्रॉब्लेम काय झाला त्यांना की ते जे संशोधन करत होते त्यामध्ये त्यांना अडचणी यायला सुरुवात झाली. ही नाऊ निडेड ॲन असिस्टंट विथ ॲन एक्सलंट मेमरी टू हेल्प हिम. आता त्यांना गरज बसू लागली, डेव्ही यांना गरज बसू लागली की कारण त्यांचे डोळे एक प्रकारे काय आलेले, अंध झालेले होते त्या एक्सप्लोजनमुळे, आणि त्यांच्याबरोबर कोणतरी काम किंवा त्यांचे जे काम राहिलेले असतील किंवा त्यांना असिस्ट करण्यासाठी कोणतरी हवं होतं का ज्याची काय असं ॲन एक्सलंट मेमरी, की ज्याचं कसे होते की त्याची स्मरणशक्ती चांगली असेल असं एखादा त्यांना व्यक्ती हवा होता. ही वॉज रिमाइंडेड ऑफ फॅरेडे अँड डिसाइडेड टू हायर हिम ॲज हिज सेक्रेटरी.
आणि मग त्यांना आठवलं, डेव्ही यांना आठवलं की फॅरेडे आहे आणि त्याला आपला सेक्रेटरी म्हणून त्यांनी नेमणूक करायची त्यांनी ठरवले. डेव्ही नेव्हर बिलीव्ड फॅरेडे वुड डू एनिथिंग इन द फील्ड ऑफ सायन्स गोइंग बाय हिज सोशल स्टेटस अँड एज्युकेशन. डेव्ही यांना नेहमी वाटायचं का फॅरेडे काय करू शकत नव्हता, कारण का फॅरेडे कुड डू एनिथिंग इन फील्ड ऑफ सायन्स, या विज्ञानामध्ये ते काय करू शकत नव्हते. का? गोइंग बाय हिज सोशल स्टेटस अँड एज्युकेशन, त्यांचं सामाजिक प्रतिष्ठा नव्हती त्यांच्याकडे शिक्षण नव्हतं. फॅरेडेकडे शिक्षण नव्हतं, सामाजिक प्रतिष्ठा नव्हती, म्हणजे सामाजिक स्टेटस ते नव्हतं. त्यामुळे फॅरेडे काय करू शकत नव्हता अशी कोणाची एक मान्यता होती, तर डेव्ही यांची होती. He therefore dismissed Faraday's aspiration as advised him to stick to book binding. आणि त्यामुळे काय आलं की त्यामुळे त्यांनी फॅरेडेची महत्वाकांक्षा त्याच्या मनातून काढली आणि त्याला पुस्तक बांधणीच्या कामाला चिटकवून राहण्याचा सल्ला दिला. म्हणजे त्यांना असं वाटत होतं का फॅरेडे काहीच करू शकत नाही. का? कारण का त्याच्याकडे शिक्षण नव्हतं आणि एक सामाजिक दर्जा देखील नव्हता. म्हणून त्यांनी सांगितलं का तू काय करू शकत नाही, त्यामुळे तू बुक बांधणीच्या कामाकडेच जास्त लक्ष दे. बट फॅरेडे वॉज रिलेंटलेस. परंतु हे जे फॅरेडे होते हे कणखर होते किंवा चिवट होते, का त्यांच्या मनात जे होतं ते करणारच होते. का किती अडचण आली तरी पण त्यांचे जे त्यांचं जे ध्येय होतं ते साध्य करण्यासाठी त्यांच्यामध्ये ती महत्वाकांक्षा होती, ती एक प्रकारे जबरदस्त होती. He worked day and night and learned as much as he could about Davy's experiment. त्यांनी काय केलं की ते रात्रदिवस काम करून डेव्हीच्या प्रयोगाबद्दल पाहिजे तेवढी शिकून ते त्यातून घ्यायचे. म्हणजे जेवढं त्यांना शिकता येत होतं डेव्हीच्या प्रयोगाबद्दल, विज्ञानातील प्रयोगाबद्दल, तेवढं ते शिकण्याचा प्रयत्न करत होते. Soon Faraday became indispensable to Davy and was promoted to his lab assistant. लवकरच डेव्हीला फॅरेडेचे असणे आवश्यक वाटू लागले आणि त्यामुळे त्याला त्यांनी प्रयोगशाळेचा काय बनवलं, म्हणजे प्रयोगशाळेचा सहाय्यक म्हणून त्यांना नेमलं. म्हणजे कोणाला? फॅरेडे यांना नेमलं. दिस वॉज हिज फर्स्ट स्टेप टुवर्ड अ सायंटिफिक करिअर. आणि हीच एक पहिली पायरी होती त्यांच्या वैज्ञानिक करिअरकडे जाण्याची. म्हणजे वैज्ञानिक त्यांच्या जे त्यांचं कार्य होतं त्यामध्ये कारकिर्दीचं हे पहिलं पाऊल होतं. दो मच ऑफ हिज जॉब नाऊ वॉज क्लिनिंग लॅब्स, ॲट लिस्ट ही गॉट टू सी सम ऑफ डेव्हीज लिडिंग एक्सपेरिमेंट. आता त्यांचं काम काय होतं, तर त्यांना काय करायला लागायचं, जॉब नाऊ वॉज क्लिनिंग लॅब, म्हणजे जी प्रयोगशाळा होती ती प्रयोगशाळा तिथे साफसफाई करणे हे त्यांचं मुख्य कार्य होतं, स्वच्छ ठेवणे. परंतु त्यामुळे काय आलं, त्यामुळे त्यांना डेव्हीचे जे एक्सपेरिमेंट चालायचे, जे नवनवीन एक्सपेरिमेंट चालायचे त्यांच्याबद्दल त्यांना पाहता येतं किंवा माहिती मिळवता येत होती किंवा माहिती होती. म्हणजे बघा, जर कुठं काय आपल्याला शिकायचं असेल तर ते कुठेही आपल्याला शिकता येतं का, असंच नाही का मोठं काहीतरी पाहिजे समोरच पाहिजे. आपण ती गोष्ट जर ठरवली आपल्याला हे करायचं आहे, ती गोष्ट कुठूनही मिळत असेल तर आपण ती घेतो आणि त्यातून शिकतो. असं तिथं काय केलेलं आहे, या फॅरेडेनी केलेलं आहे. का? त्यांना तिथं स्वच्छता लॅब स्वच्छ करण्यासाठी ठेवलं होतं. परंतु त्यांनी काय केलेलं, त्यांना जेवढं तिथे शिकता येईल त्या लिडिंग एक्सपेरिमेंट बद्दल डेव्हीच्या, तेवढं त्यांनी तिथं पाहण्यास सुरुवात केली. पुढे बघूया. पुढे सांगितलं आहे, इवन देन डेव्ही अँड डिड नॉट मच होप फॉर फॅरेडे. आता ते सांगितलेलं आहे की कशा प्रकारे हा जो डेव्ही होता, ही डिड नॉट हॅव मच होप फॉर फॅरेडे. फॅरेडेबद्दल त्यांना विश्वास नव्हता. कोणाला? तर हे जे आपले डेव्ही होते यांना विश्वास नव्हता. कोणाबद्दल? तर या फॅरेडेबद्दल. आता का? कारण का त्याच्याकडे शिक्षण नव्हतं, शिक्षणाचा दर्जा नव्हता त्याच्याकडं, किंवा सामाजिक दर्जा नव्हता. तर अशा प्रकारच्या काही गोष्टी होत्या ना, त्या गोष्टी नसल्या कारणामुळे काय होतं, का या डेव्ही यांना विश्वास नव्हता कोणावर, तर या फॅरेडेबद्दल. देन फॅरेडे गॉट अनदर चान्स टू प्रूव्ह हिमसेल्फ. एक दिवशी काय आलं का त्यांना एक चान्स मिळाला किंवा एक संधी मिळाली स्वतःला साध्य करण्याची, सिद्ध करण्याची त्यांना आणि आणखी एक संधी मिळाली.
One day, David tried to recreate a famous electronism experiment with fellow chemist विल्यम वर्लस्टोन. आता काय आलं का एक संधी त्यांना चालून आली, कोणाला, फॅरेडे यांना एक संधी चालून आली. आता ती कशाबद्दलची होती तर हे जे डेव्ही होते हे त्यांचे असिस्टंट म्हणजे त्यांच्या बरोबर जे काम करणारे होते केमिस्ट विल्यम वेलस्टोन यांच्याबरोबर ते काम करत होते. आणि काम करत असतानाच वन डे डेव्ही ट्राय टू रिक्रिएट अ फेमस इलेक्ट्रॉनिक्सिझम experiment with fellow chemist William Wollaston, exploring why when an electric current is applied to a wire. आता बघा तुमच्या स्क्रीनवर जेवढे इमेजेस दिसतात ना ते पूर्णपणे या पॅराग्राफ मध्ये आलेले आहेत, किंवा हा जो आपण पॅराग्राफ बघतो ना या पॅराग्राफ मध्ये हे जे तुम्हाला इमेजेस दिसतात ना तुमच्या स्क्रीनवर हे सगळे त्यामध्ये आलेले आहेत. आता इथे सांगितलेलं आहे का ते काय ट्राय करत होते त्यांच्या फेलो बरोबर, म्हणजे त्यांच्याबरोबर जे काम करणारे होते विल्यम विलस्टोन ते काय करत होते, एक्सप्लोरिंग व्हाय वेन अँड इलेक्ट्रिक करंट इज अप्लाइड टू अ वायर. ते काय करत होते ते विल्स्टोनच्या बरोबर तारेमध्ये विद्युत प्रवाह सोडल्यानंतर ती तार चुंबकासारखी का होते, तारेत चुंबकाचे गुण का येतात या गोष्टीवर इलेक्ट्रोमॅग्नेटिक प्रयोग करून पाहत होते. आता वायर असते, आता वायर तर सगळ्यांना माहिती आहे, तर त्या वायरमध्ये चुंबकीय शक्ती कशा प्रकारे तयार होते किंवा चुंबकीय गुण का येतात यावर ते प्रयोग करत होते. कोण कोण तर डेव्ही आणि त्यांचे जे सहकारी होते विल्यम्स वर्लस्टोन हे. इट कॉज दॅट वायर टू बिहेव लाईक ए मॅग्नेट म्हणजे चुंबक बोलतो ना आपण, मॅग्नेट म्हणजे वायर चुंबकासारखी का होते किंवा त्याच्यामध्ये ते गुण काय येतात, चुंबकाचे गुण काय येतात याबद्दलचं ते संशोधन करत होते. ऑब्वियसली द फोर्स वेअर कनेक्टेड बट नोबडी हॅड फिगर आउट हाऊ टू मेक इट हॅपन कंटिन्युअसली. ते सगळं त्यांना कळून येत होतं, परंतु एक अशी एक गोष्ट होती का त्यांना ते समजून येत नव्हतं. ऑब्वियसली द फोर्स वेअर connected but nobody had figured out how to make it happen continuously. विजेचे बदल घडून आणणारी शक्ती जोडली जाते हे स्पष्ट होते, परंतु ते सतत घडत राहण्यासाठी काय करावे हे कोणालाच कळत नव्हते. म्हणजे त्यातून जो विद्युत प्रवाह होता तो सतत चालू कशा प्रकारे राहू शकतो, म्हणजे विद्युत प्रवाह आहे तो सतत त्या वायरीमधून किंवा त्यातून कशा प्रकारे चालत राहू शकतो हे कोणालाही समजून येत नव्हते. आता बघा याच्या पुढे जे आपण पाहणार आहोत किंवा या कार्यक्रमात आपल्याला समजून येणार आहोत का त्या काळात जे शोध लावले गेले त्या शोधांचा उपयोग आपण या काळामध्ये दैनंदिन जीवनामध्ये कशा प्रकारे करतो, कुठं कुठं करतो हे या पॅराग्राफमध्ये सांगितलेलं आहे. तर बघा या डेव्ही यांना कळत नव्हते, त्यांचे जे सहकारी होते विल्यम वर्लस्टोन यांना पण देखील कळत नव्हते की तारेमध्ये चुंबकीय गुण असतात, परंतु त्यांना अशा प्रकारे ते करायचं होतं की तारेतून जो प्रवाह आहे तो सतत कशा प्रकारे चालू राहील, वीज प्रवाह आहे तो तारेतून वायरीतून कशा प्रकारे सतत चालू राहत राहील याबद्दल ते संशोधन करत होते, परंतु त्यांना ते करता येत नव्हते, त्यांना त्यामध्ये अडचणी निर्माण होत होत्या. पुढे काय झालं बघा, डेव्ही बिलीव्ड दॅट इफ ही वुड फाइंड आउट व्हाय इज हॅपन्ड अँड कंट्रोल्ड इट देअर वुड बी मेनी प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स ऑफ द फोर्स. आता इथे काय सांगितलं की परंतु हे सतत घडत राहणार हे कोणालाच कळत नव्हते. डेव्हीला वाटत होते की का हे होते आणि त्यावर कसे नियंत्रण करता येईल हे शोधून काढू शकला तर या विद्युत शक्तीचा प्रत्यक्ष व्यवहारात अनेक ठिकाणी आपण वापर करू शकतो. डेव्हीला माहित होतं का जर आपण याचा शोध लावला तर या गोष्टीचा आपण दैनंदिन जीवनात किंवा आपल्या या व्यावहारिक जीवनात त्याचा अनेक ठिकाणी काय करू शकतो, आपण उपयोग करू शकतो. बट ही वॉज अनेबल टू फिगर आउट, परंतु त्यांना ते शोधून काढताच येत नव्हते. त्यांना तीच अडचण होती का कशा प्रकारे आपण याचा शोध लावा किंवा कशा प्रकारे आपण शोधावं की ते प्रवाह चालूच राहील, त्यांना ते करताच येत नव्हतं. इट आउट अँड वॉज फ्रस्ट्रेटेड, आणि त्यामुळे काय आलं ते निराश झाले. हम्फ्री डेव्ही काय झाले, निराश झाले. ही देन टीज्ड फॅरेडे, आणि यातूनच काय आलं त्यांनी काय केलं, फॅरेडे जे होते तिथं काम करत त्यांना डिवचलं किंवा त्यांना चिडवलं
आता त्यांना माहिती आहे की फॅरेडे ते काम करतो, आपल्याला हे जमत नाही तर फॅरेडेला काय जमणार तरी पण आपण त्याला चिडू, म्हणून ते चिडवता बोलून गेले. ही देन टीज फॅरेडे आस्किंग हिम टू ट्राय दिस हँड अँड इट आफ्टर ही वॉज डन क्लिनिंग द जॉब. त्यामुळे ते निराश झाले. तेव्हा प्रयोगशाळेची स्वच्छता करत असलेले जे फॅरेडे होते किंवा त्यांची स्वच्छता उरकून झालेली होती, त्यांना ते म्हणाले तू हा प्रयत्न करून बघ, म्हणजे तुझं काम झालं, स्वच्छतेचं काम झालं तर तू हा प्रयोग करून बघ, असे म्हणत त्यांनी फॅरेडेला डिवसले किंवा त्याला चिडवले फॅरेडेला. आता त्यांना माहिती आहे आपल्याकडे होणार नाही तर याच्याकडून काय होणार आहे असं त्यांना वाटलं, म्हणून त्यांनी फॅरेडेला चिडवलं का आम्हाला जमत नाही तर तुझं तू काम संपल्यानंतर, ते स्वच्छतेचं काम संपल्यानंतर तू काय कर, इथे ये आणि हे करून बघ किंवा हे कर, हे शोधून काढ. पुढे बघा काय झालं. विदिन अ फ्यू डेज फॅरेडे सॉल्व द प्रॉब्लेम. आणि काही दिवस झाले, आश्चर्य अशी गोष्ट आहे का काही दिवसामध्ये फॅरेडेने तो प्रश्न सोडवला. जे डेव्ही आणि त्यांच्या सहकार्याने जमत नव्हते, ती जी अडचण होती ती दूर कोणी केली, या फॅरेडेंनी केली. आणि बघा काय झालं मग. In fact, he went further and the result was the first induction motor which converted electricity current into continuous mechanical motion. आता बघा त्यांनी जो शोध लावलाय ना, आता आपण बघूच त्यांनी जो शोध लावलाय ना तो कशा प्रकारे आपल्याकडे आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरतो. बघा त्यांनी काय केलं की सांगायचे तर तो आणखी पुढे गेला, त्याने आणखी अभ्यास केला आणि त्याचा परिणाम म्हणजे विद्युत प्रवाहाचे सतत चालणाऱ्या यांत्रिक गतीमध्ये रूपांतर करणाऱ्या विद्युत प्रवर्तनाचा यंत्राचा शोध लावला. म्हणजे विद्युत प्रवाह सतत चालू राहील अशा प्रकारचा त्यांनी मोटरचा किंवा यंत्राचा त्यांनी शोध लावला. विद्युत प्रवर्तन यंत्राचा इंडक्शन मोटर म्हणजे अशा मोटर असतात ते एकदा चालू केलं की चालूच राहतात, त्यातून विद्युत प्रवाह सतत वाहत राहतो. आणि त्यात हे जे मोटर्स आहेत किंवा या ज्या गोष्टी आहेत या आपण आता नेहमी आपल्या जीवनामध्ये वापरतो. म्हणजे त्या काळामध्ये या गोष्टीचा शोध लावला गेला, परंतु त्या गोष्टी अशा आहेत का त्याचा वापर आपण आजच्या जीवनामध्ये नेहमीच करतो आणि दैनंदिन करतो. तर इथं ते सांगितलेलं आहे की या फॅरेडे यांनी काय केलं की त्यांना जे सांगितलं गेलं होतं किंवा त्यांना चिडून जे सांगितलं गेलं होतं का तुझं काम झाल्यानंतर तू हे पूर्ण कर असं डेव्ही बोलून गेले होते, तर त्याने त्यांना जी अडचण होती डेव्ही यांना, तर ते प्रॉब्लेम कोणी सोडवलं तर या फॅरेडेने सोडवलं. काही दिवसात तो प्रश्न सोडवला आणि त्याने अशा प्रकारचा शोध लावला किंवा अशा प्रकारचा त्यांनी एक प्रकारे अभ्यास केला आणि त्याचा परिणाम असा झाला की विद्युत प्रवाहाचे सतत चालणारे यांत्रिक गतीमध्ये चालणारे असे विद्युत प्रवर्तक यंत्र त्यांनी म्हणजे इंडक्शन मोटर त्यांनी काय केलं, तयार केली. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की इंडक्शन मोटर आहे ना, याचा वापर आपण कुठं करतो तर हे तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. आता या ज्या गोष्टी तुम्हाला स्क्रीनवर दिसतात या आपल्या दैनंदिन जीवनातील आहेत. यापेक्षा अनेक गोष्टी अशा आहेत, असंख्य गोष्टी आहेत का त्या गोष्टींमध्ये या प्रकारच्या शोधाचा वापर केला जातो किंवा या इंडक्शन मोटरचा वापर केला जातो. द इंडक्शन मोटर स्पर्ड अ रेव्होल्युशन. आता इथे सांगितलं या विद्युत प्रवर्तक यंत्राने जणू क्रांतीच घडवून आणली. एक प्रकारे एक वेगळ्याच प्रकारचा शोध लागला होता, वेगळ्याच प्रकारची क्रांती घडून आली होती या इंडक्शन मोटरमुळे. काय झालेलं बघा, तर फॅन्स, एअर कंडिशन्स, आता आपण फॅन दैनंदिन जीवनामध्ये वापरतो. एअर कंडिशन आपल्याकडं एअर कंडिशन वापर करतो. शेविंग मशीन म्हणजे आपल्या तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल शेविंग मशीन म्हणजे शिवण काम करणारे जे यंत्र आहे किंवा ती मशीन असते शेविंग मशीन ती. फोटोग्राफी आपण फोटो काढतो ते. पॉवर टूल्स, कार and even train and aeroplanes engine grew out of this simple device which was born out of the mockery directed at Faraday. म्हणजे बघा तुमच्या स्क्रीनवर ज्या ज्या गोष्टी दिसतात त्या गोष्टींमध्ये त्या फॅरेडेंनी लावलेला जो शोध होता विद्युत प्रवर्तन यंत्राचा त्याचा वापर केला जातो. म्हणजे त्या काळात त्यांनी काय केलेलं होतं अशा प्रकारचं, म्हणजे त्यांच्यामध्ये एक प्रकारचे धैर्य होतं, आत्मविश्वास होतं, कारण ते हे करणारच. जी गोष्ट डेव्ही यांना किंवा त्यांच्या सहकार्याने जमली नाही, त्यांना जे अडचणी आल्या त्या अडचणींवर मात करून त्यांनी काय केलं अशा प्रकारचा शोध लावला, अशा प्रकारचा विद्युत प्रवर्तक यंत्राचा शोध लावला का ज्याचा उपयोग आपण आता दैनंदिन जीवनामध्ये करतो. त्यामध्ये काय काय सांगितलेलं बघा, तर शेविंग मशीन म्हणजे आपले शिवणयंत्र काम करतो. शिवणयंत्रामध्ये पण काय असतात विद्युत प्रवाहावर चालणाऱ्या असतात.
फॅन्स असतो, आपण फॅन असतं आपलं, ज्या ज्या फिरणाऱ्या गोष्टी आहेत का ज्यातून विद्युत प्रवाह काय होतो, सतत चालू राहतो. नंतर AC झाली, मोटर कार झाल्या आपल्या, रेल्वेज दिसतात तिथं, नंतर पॉवर टूल्स आहेत, एरोप्लेनची इंजिन, अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्ये या फॅरेडेंनी जो एक शोध लावला त्याचा वापर करून, इंडक्शन मोटरचा वापर करून काय होतं, वापर करून याचा उपयोग केला जातो. इथे सांगितलं बघा, या विद्युत प्रवर्तन यंत्राने जणू क्रांतीच केली. पंखे, वातानुकूलित यंत्रे, शिवणयंत्रे, छायाचित्रे, विजेवर चालणारी उपकरणे, हत्यारे, मोटार गाडी आणि रेल्वे, विमानाची इंजिने डेव्हीने फॅरेडेच्या केलेल्या थट्टेतून उपासातून जन्माला आली. म्हणजे डेव्हीने त्याला डिवचलं किंवा चिडवलं का आता आपल्याला जमत नाही तर याला काय जमणार आहे, या फॅरेडेला काय जमणार आहे. परंतु या डिवचण्यातूनच काय झालं, या उपासातूनच काय झालं, तर एक प्रकारचा शोध लागला आणि त्याचा उपयोग आपण आजच्या जीवनामध्ये करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण काय पाहिलं का हे जे थोर शास्त्रज्ञ आहेत त्यांचं जीवन प्रवास आणि नंतर म्हणजे त्यांचं लहानपणापासून तर त्यांचं शाळेतील जीवन कसं होतं ते, नंतर ते एक टीनेजमध्ये आल्यानंतर कशाप्रकारे काम करायचे, नंतर हळूहळू त्यांनी कशाप्रकारे आपल्यामध्ये बदल घडवून आणले, म्हणजे कशाप्रकारे त्यांना ज्या अडचणी आल्या होत्या त्या अडचणीवर मात करून त्यांनी कशाप्रकारे आपले जीवन सार्थक केलं, किंवा कशाप्रकारे त्यांना ज्यांना ते आयडियल म्हणत होते, ज्यांच्याकडून ते शिकायला बघत होते त्यांच्याकडे राहून काम करून शिकत राहिले आणि त्यातून त्यांनी कशाप्रकारे शिकून काय केलेलं आहे, एक नवीन प्रकारचा शोध लावलेला आहे. हे आपण या आजच्या सेशनमध्ये पाहिलं. पुढच्या सेशनमध्ये आपण अजून त्यांच्या जीवनाबद्दलचे किंवा त्यांनी जे शोध लावले, वेगवेगळे शोध लावले त्याबद्दलचा आपण अभ्यास करणार आहोत. तर आजच्या पुरती एवढंच. इथंच आपलं लेसन आजचा पार्ट इथंच संपूया, सेशन संपूया. धन्यवाद.